महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे स्कॉलरशिपचे फॉर्म हे आता चालू झालेले आहेत. तर फॉर्म कसा भरायचा, त्याची लास्ट तारीख काय, ते आपण या सर्व व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तेथे क्लिक करून तुम्हाला या वेबसाईटवर येता येईल. या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा, जे कामगार आहेत म्हणजेच कंपनीमध्ये काम करतात आणि त्यांची पेमेंट स्लिप येते आणि त्या पेमेंट स्लिपवरती जून महिना किंवा डिसेंबर महिन्यामध्ये एल-डब्ल्यू-एफचे पैसे कटलेले आहेत. त्या कामगारांच्या पाल्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे. तर आता या स्कॉलरशिपची डेट काय राहणार आहे ते आपण सुरुवातीला बघू. तर सगळ्यात सुरुवातीला इथे बघा मेंबरशिपमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर स्कीम यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या स्कीम्स दिसतील, ज्याला तुम्ही अप्लाय करू शकता. तर इथे बघा एम-एस-सी-आय-टी अर्थसहाय्य योजना आहे. म्हणजेच तुम्ही एम-एस-सी-आय-टी करत असाल, म्हणजे जे विद्यार्थी एम-एस-सी-आय-टी करत असतील त्यांना पैसे मिळतील. तसेच गंभीर आजार उपचार सहाय्य योजना आहे. त्यानंतर जी की सर्वसाधारण शिष्यवृत्ती योजना म्हणजे जनरल स्कॉलरशिप. तर ही आहे बघा 31/12/2025 पर्यंत तुम्हाला त्याचा फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. डेटमध्ये काही अपडेट आले तर तुम्हाला आपल्या WhatsApp किंवा Telegram ग्रुपवरती कळवण्यात येतील. तिथे तुम्ही चेक करू शकता. आता इथे सर्क्युलर आहे आणि इथे फॉर्म आहे. पण आता ऑनलाईन भरू शकता म्हणून जुना फॉर्म डाउनलोड नाही केला तरी देखील चालेल. इथे क्रीडा शिष्यवृत्ती आहे, परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती आहे. बऱ्याचशा इथे तुम्हाला पूर्ण स्कॉलरशिप या दिसतील. म्हणजेच शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे जी-सी-सी, टी-बी-सी आर्थिक सहाय्य योजना आहे. तर बऱ्याचशा याच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप आहे. तर तुम्हाला याला अप्लाय कसं करायचं? तर अप्लाय करण्यासाठी अगोदर तुम्हाला इथे बघा न्यू मेंबरशिप घ्यायची आहे. न्यू मेंबरशिप घेण्यासाठी तुम्हाला लीन नंबर असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला लीन नंबर कसा मिळेल? तर जे कामगार आहेत कंपनीमध्ये काम करतात त्यांच्या पेमेंट स्लिप असेल आणि त्या पेमेंट स्लिपमध्ये एल-डब्ल्यू-एफचे पैसे जर कटलेले असतील, तर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये तुमचा लीन नंबर मागू शकता किंवा ती सेम पेमेंट स्लिप घेऊन जाऊन तुम्ही जवळच्या कामगार कल्याण केंद्रामध्ये जाऊन लीन नंबर घेऊ शकता. लीन नंबर टाकून तुम्हाला तुमचा मेंबरशिप ही घ्यायची आहे. मेंबरशिपची एक थोडे पैसे असतील ते तुम्हाला पेमेंट करून मेंबरशिपला अप्लाय करायचं आहे व त्याचप्रमाणे तुम्हाला इथे फॅमिली मेंबर्सची डिटेल टाकून तुम्हाला फॅमिली मेंबरचं देखील मेंबरशिप घ्यायची आहे. तर आता याच्यावरती पूर्ण आपण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये बघू शकता. या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर हा पहिलाच व्हिडिओ आहे बघा कसा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा. तर जो सर्वसाधारण शिष्यवृत्ती आहे त्यासाठी हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण मेंबरशिपला अप्लाय कसं करायचं, फॅमिली मेंबरच्या मेंबरशिपला अप्लाय कसं करायचं व समजा फॅमिली मेंबर्सची डिटेल दिसत नसेल, तर लॉगिन मधून कसं ॲड करायचं, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ देखील आहे आपल्याकडे. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सांगितलेलं आहे. तर ते झाल्यानंतर स्कॉलरशिपला कसं अप्लाय करायचं त्यावरती देखील यामध्ये व्हिडिओ आहे. तसेच जसं आपण सांगितलं पाठ्यपुस्तक म्हणजे तुम्ही जे पुस्तकं घेता त्यावरती 50% रक्कम तुम्हाला वापस मिळते त्याचा देखील व्हिडिओ आहे. एम-एस-सी-आय-टी बद्दल देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे बरेचसे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता व तुमचे फॉर्म हे कंप्लीट करू शकता. फायनल डेट तुम्ही बघितलीच आहे की तिथे 31/12/2025 ही सध्या सर्वसाधारण शिष्यवृत्तीची आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा आपल्या WhatsApp किंवा Telegram ग्रुपला विचारा. तिथे तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाईल. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.